श्री स्वामी समर्थ माला मंत्र श्रद्धेने ऐका, मनापासून जपा आणि स्वामींचे स्मरण करा। श्री स्वामी समर्थ महाराज हे असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान आहे। त्यांच्या नामस्मरणाने मनाला आधार, धैर्य आणि सकारात्मकता मिळते, अशी भक्तांची श्रद्धा आहे। दिवसभराच्या धावपळीत मनावर अनेक चिंता असतात। घरातील समस्या, कामाची चिंता, भविष्याची काळजी किंवा मनातील अस्वस्थता यामुळे मन शांत राहत नाही। अशा वेळी काही क्षण शांत बसून श्री स्वामी समर्थांचे स्मरण करणे आणि श्रद्धेने मंत्रजप करणे मनाला स्थिर करण्यास मदत करू शकते। आज आपण श्री स्वामी समर्थ माला मंत्राचे स्मरण करूया। मंत्राची सुरुवात। सर्वप्रथम श्री गणेशाचे स्मरण करून आपल्या मनातील विचार शांत करूया। श्री गणेशाय नमः। हे गणराया, आमच्या सर्व शुभ कार्यांना मंगलमय सुरुवात दे, आमच्या बुद्धीला योग्य दिशा दे आणि मनातील भीती दूर करण्याचे सामर्थ्य दे। यानंतर आदिशक्तीचे स्मरण करूया। जगदंबा, नारायणी, हे माते, आपल्या कृपेने आमच्या जीवनात श्रद्धा, धैर्य आणि सद्बुद्धी राहू दे। आता श्री स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करूया। नमो भगवंता, नमो जी श्री स्वामी समर्थ। हे श्री स्वामी समर्थ महाराज, आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम। मुख्य स्वामी समर्थ मंत्र। आता मन शांत करून श्री स्वामी समर्थांच्या नामाचा जप करूया। स्वामी समर्थाय नमः। हा नामजप करताना घाई करू नका। प्रत्येक शब्द श्रद्धेने आणि शांत मनाने उच्चारा। स्वामी समर्थाय नमः, स्वामी समर्थाय नमः, स्वामी समर्थाय नमः। हे श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या मनाला स्थैर्य द्या, योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या। दत्तनाथा, दत्तनाथा। श्री दत्तात्रेयांचे स्मरण करताना आपल्या अंतःकरणात नम्रता आणि भक्तिभाव जागृत होऊ दे। दत्तनाथा, दत्तनाथा। श्री स्वामी समर्थ। योगी मुनिजन वंदिता, योगी मुनिजन वंदिता। हे स्वामी महाराज, योगी मुनींनी वंदिलेले प्रभू, आपल्या चरणी आमची श्रद्धा सदैव कायम राहू दे। मनामध्ये राग, द्वेष, भीती आणि नकारात्मक विचार वाढले असतील तर ते शांत करण्यासाठी आपण काही क्षण नामस्मरण करूया। स्वामी समर्थाय नमः। चिदानंद धनात्मक, चिदानंद धनात्मक। हे स्वामी महाराज, चैतन्य आणि आनंद स्वरूप प्रभू, आमच्या मनात सदैव सकारात्मक विचार राहू देत। जीवनात कितीही अडचणी आल्या तरी योग्य प्रयत्न करण्याचे धैर्य आम्हाला मिळू दे। विश्वेश्वरा, विश्वेश्वरा। हे विश्वाचे पालन करणाऱ्या प्रभू, आपल्या कृपाछायेत आमच्या कुटुंबाचे कल्याण होऊ दे। घरातील सर्व व्यक्तींमध्ये प्रेम, आपुलकी, समजूतदारपणा आणि शांतता वाढू दे। महायोगी ईश्वर, महायोगी ईश्वर। हे महायोगी स्वामी महाराज, आमच्या जीवनातील चुकीच्या मार्गांपासून आम्हाला दूर ठेवा। वाईट विचारांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती द्या आणि योग्य निर्णय घेण्यासाठी सद्बुद्धी द्या। सकल संकट निवारक, सकल संकट निवारक। हे स्वामी महाराज, आमच्या जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याचे धैर्य द्या। संकटाच्या वेळी घाबरून जाता शांतपणे योग्य मार्ग शोधण्याची बुद्धी द्या। ज्यांच्या मनात चिंता आहे त्यांना मानसिक आधार मिळू दे। ज्यांना जीवनात अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यांना योग्य मदत आणि मार्गदर्शन मिळू दे। संपूर्ण मंत्राचे भक्तिभावाने स्मरण। आता पुन्हा एकदा मन शांत करून संपूर्ण नामस्मरण करूया। श्री गणेशाय नमः। जगदंबा, नारायणी, नमो भगवंता, नमो जी श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थाय नमः। दत्तनाथा, योगी मुनी जन वंदिता, चिदानंद धनात्मक, विश्वेश्वरा, महायोगी ईश्वर।
सकल संकट निवारक। स्वामी समर्थाय नमः। स्वामी समर्थाय नमः। स्वामी समर्थाय नमः। भक्तांसाठी प्रार्थना। हे श्री स्वामी समर्थ महाराज, ज्यांच्या मनात चिंता आहे त्यांना धैर्य द्या। ज्यांना जीवनात अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यांना योग्य मार्ग दाखवा। ज्यांच्या घरात दुःख आहे त्यांच्या घरात प्रेम आणि शांतता नांदू दे। ज्यांना आपल्या भविष्याची काळजी वाटते त्यांना सकारात्मक विचार आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती द्या। आमच्या सर्वांच्या मनात श्रद्धा, संयम आणि सद्बुद्धी कायम राहू दे। श्री स्वामी समर्थ महाराजांचा विजय असो। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। शेवटी एकच गोष्ट मनात ठेवा, भक्ती म्हणजे केवळ संकट दूर होण्याची अपेक्षा नव्हे तर संकटांचा सामना करण्याचे धैर्य मिळवण्याचा मार्गही आहे। शांत मनाने स्वामींचे नामस्मरण करा, आपल्या कर्तव्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा आणि गरज असल्यास योग्य व्यक्तीची मदत घ्या। श्री स्वामी समर्थ।